नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 11:30 आणि मला सकाळीच पार्सल रिसीव झालेलं. तर सकाळीच असं काही अनहॅपनिंग झालं तर पूर्ण दिवसच खराब जातो. कारण की मी पार्सलमध्ये मागवलं होतं रामसाठी कुर्ता सेट येलो कलरचा, पण मला रिसीव झालेला आहे साडीसाठी जो कमर बेल्ट मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेला तो. तर ज्यावेळेस मी रिटर्न प्रोसेस करत होते तर त्यावेळेस रिटर्नच्या ऐवजी एक्सचेंज दाखवत होते, म्हणजे तुम्ही एक्सचेंजमध्ये काही पण घेऊ शकता पण कॅश रिटर्न होणार नाही. तर असं काही झालं तर मला खूप हेक्टिक वाटतं आणि मिशोवरती हाच प्रॉब्लेम आहे की रिटर्न एक्सचेंजचा खूप प्रॉब्लेम होऊन जातो आणि पार्सल पण खूप लेट डिलिव्हर होतं. तर पाहूयात काय करते मी याचं. तर हा बेल्ट मला रिसीव झालेला, तर पाहते करते एक्सचेंज वगैरे काहीतरी. त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये मी बनवला होता मेथीचा पराठा जो की रामसाठी आहे. त्यामध्ये स्पायसेस वगैरे काहीच नाही आहे, त्यामुळे राईस, चटणी आणि एक चपाती मी माझ्यासाठी बनवलेली आणि रामला जो मेथीचा पराठा आहे तोच मी त्याला खाऊ घालणार आहेत. तर इन्स्टंट पराठा मी फक्त चॉप केलेली मेथी घालून बनवलेला आणि तो रामला खाऊ घातला. त्यानंतर थोडेसे चिरमुरे देऊन त्याला त्यासोबत एंगेज करून ठेवले. तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि मी आज डिनरमध्ये बनवणार आहे पालक पनीर. तर म्हटलं त्याची रेसिपी देखील लगोपाठ लगेच शेअर करून देते तुमच्यासोबत. तर पनीर वगैरे मी घेऊन आलेली डेअरीमधून जाऊन, आणि मला पॅकेटचं पनीर अजिबात आवडत नाही. जे डेअरीमध्ये फ्रेश बनवलेलं असतं तेच मला आवडतं आणि छान मलाईदार असतं. तर ह्या वेळेसच मी चहा ठेवून दिलेला आणि हे पण त्यावेळेसच येतात 5 वाजता, त्यामुळे दोघांसाठी चहा ठेवलेला. त्यानंतर पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायचे आहे, त्यासाठी पाणी मी थोडंसं 2 पेला होईल इतके पाणी ठेवलेलं आहे आणि छान पालक निवडून घेतलेला आहे. तर हा जो पालक आहे तो आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे, गरम पाण्यामध्ये, आणि 3 ते 4 मिनटं थोड्या वेळ त्याला बॉईल करून घ्यायचं आहे. तर ब्लांच होण्यासाठी गरम पाण्यामध्ये 3 ते 4 मिनटं ठेवलं की लगेच ब्लांच होतं, जास्त वेळ लागत नाही. आणि ते नंतर त्यासाठी ते थंड करण्यासाठी मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे एका वाटीमध्ये, जेणेकरून की पालक ब्लांच झाल्यानंतर ज्याला काळपटपणा येतो तो येत नाही. त्यामुळे पालक ब्लांच केल्यानंतर लगेचच तुम्ही असा आईस वॉटरमध्ये घालून घ्या, जेणेकरून की पालकचा कलर अजिबात चेंज होत नाही. आणि त्यासाठी मी आधीच बर्फ सेट केला फ्रीजमध्ये आणि पालक पहा मी ब्लांच करत आहे. तर हार्डली 3 ते 4 मिनिट लागतात पालक ब्लांच होण्यासाठी, जास्त वेळ ठेवायचं नाही. आणि कोणत्याही छन्नीच्या साहाय्याने तुम्ही त्यातलं पाणी काढून घेऊन त्या बर्फाच्या पाण्यामध्ये हा पालक पूर्णपणे डीप करायचा आहे. तर त्यामध्ये 3 ते 4 मिनटं ठेवायचा आणि नंतर मिक्सरमधून आपल्याला त्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे. इथे पहा जे आपण आईस वॉटर घेतलेलं आहे त्यामध्ये मी पालक घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर मिक्सी ग्राइंडमध्ये त्याला आता छान ग्राइंड करून घ्यायचं आहे पेस्ट होईपर्यंत. तर पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे, जर गरज भासली तरच ॲड करा. अनदर वे तुम्ही फक्त पालकच मिक्सरमधून ग्राइंड करून घ्या. पाण्याची अजिबात गरज भासत नाही असं मला वाटतं, म्हणजे नेहमीच्या एक्सपिरियन्सनुसार सांगते. तर रामसाठी ओट्स पण संपलेले, तर मी हे क्रीमी ओट्सवाले जे सफोलाचे येतात ते घेऊन, आणि आता पालकच्या ग्रेव्हीसाठी आपण प्रिपरेशन करून घेऊया. तर सुरुवातीला मी स्मॉल पीसेसमध्ये टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तर 2 साईजचे स्मॉल टोमॅटो आहेत. त्यानंतर एक बिग मी अनियन्स कट करून घेतलेला आहे स्मॉल पीसेसमध्ये. त्यानंतर काही गार्लिक घेतलेले आहेत त्याचे क्लोज, आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. मी ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत कारण आम्हाला जास्त स्पायसी आवडतं आणि मसाला देखील आणि मिरची पावडर देखील आपण ॲड करणार होतो, तर त्या हिशोबाने तुम्ही घ्या. त्यानंतर सुहाना ब्रँडचा मी इथे पनीर मसाला घेतलेला आहे. मी सर्व मसाले असे छोटे पॅकेट्स आणते, जेणेकरून की ज्यावेळेस कोणती पण भाजी आपल्याला डिफरंट बनवायची असेल, पावभाजी असो, मिसळपाव, तर आपल्याला मेजरमेंटसाठी सोपं जातं. आणि जर बिग पाउचेस असेल तर स्पूनने मोजत बसण्यापेक्षा हे एक पाउच इनफ होऊन जातं. तर असे 2 किंवा 3 मॅक्सिमम मी पॅकेट माझ्याजवळ ठेवत असते.
जेणेकरून की कोणतंही नवीन डिश बनवायची असेल तर मला उपयोगीला येते. त्यानंतर बाहेरचं थोडं एन्व्हायरमेंट एन्जॉय केलं आणि त्यानंतर लाईट गेल्यामुळे थोडीशी थांबली होते, त्यामुळे लाईट आल्यानंतर लगेचच मी पालक ग्राइंड करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण जी मिरची आणि गार्लिक छान पील करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये ॲड करा आणि परत हे सर्व मिश्रण एकजीव करून मिक्सरमधून काढून घ्या. त्यानंतर कढईमध्ये 2 पळ्या तेल घेऊन मी त्यामध्ये बे लीव्हज ॲड केलेले आहेत. तुम्ही अनादर कोणतेही खडे मसाले त्यामध्ये ॲड करू शकता, पण मला असं ॲड केल्यानंतर परत जे दातामध्ये आले तर खूप विचित्र फिलिंग येते, त्यामुळे मी फक्त बे लीव्हजच ॲड करते. त्यानंतर त्यामध्ये मी जिरी ॲड केलेली आहे आणि जिरी थोडीशी तडतडल्यानंतर लगेचच मी जो एक अनियन चॉप केलेला आहे तोही त्यामध्ये ॲड करून घेईल. फक्त अनियन आपल्याला इथपर्यंतच फ्राय करायचा आहे की त्यामध्ये रॉ स्मेल निघून जाईल, तोपर्यंत छान फ्राय करून घ्या. आणि लो फ्लेमवरच थोडंसं ठेवा, म्हणजे कांदा जास्त भाजला जाणार नाही आणि त्याचाही जास्त स्मेल येणार नाही. त्यानंतर लो फ्लेमवरतीच हे भुनत असताना त्यामध्ये आपण ॲड करूया जी आपण पालक प्युरी बनवलेली आहे ती. तर अजिबात पाण्याचा वापर न करताच अशी छान एकदम पेस्ट तयार झालेली आहे पालकची, तुम्ही पाहू शकता. तर लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्हाला ब्लॅक दिसत असेल, पण अजिबात ब्लॅक झालेली नव्हती भाजी, छान होती. तर लाईट थोडीशी कमी पडल्यामुळे मला आणि संध्याकाळच्या वेळेस शूट करत असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर कलर पालकचा दिसणार नाही. तर लो फ्लेमवरतीच ह्या वेळेस छान पालक आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच हे आपल्याला वाटण भाजून घ्यायचं आहे. तर अजिबात भाजीवरती झाकण ठेवायचं नाही आणि हिरव्या पालेभाज्या नेहमी बनवत असताना त्यावरती जर तुम्ही झाकण ठेवलं तर त्या भाजी काळी पडते, हा माझा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे कोणतीही ग्रीन व्हेजिटेबल करत असाल तर ती झाकण ठेवून कधीच शिजवायची नाही. त्यानंतर त्यामध्ये मी जो आपण 2 स्मॉल साईजचे टोमॅटो घेतले आहेत त्याची पण प्युरी करून थोडासा पालक स्वते केल्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलेले आहे. तर जे पालकचं भांडं होतं त्यामध्येच मी टोमॅटो मिक्स केल्यामुळे ते थोडंसं कलर चेंज दिसत आहे तुम्हाला टोमॅटोचं. हे सर्व मिश्रण मी एकजीव करून इथे छान लो फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही आवडीनुसार त्यामध्ये पनीर मसाला घालून घ्या. तर मी जास्तीचा पनीर मसाला ॲड करते, अगदी थोडंसं त्यामध्ये राहिलेलं असेल नाही तर मी सर्व मसाला त्यामध्ये ॲड करून घेतला. पनीर मसाला ॲड केल्यानंतर मी यामध्ये ॲड करेल ती लाल मिरची पावडर. तर तुम्हाला जर स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता, कारण आपण ग्रीन चिलीज पण घातलेली आहे, पण मी काश्मीरी लाल मिरची घालत आहे. तर तुम्ही बेडगा मिरची वगैरे पण घालू शकता, म्हणजे कोणत्याही फ्लेवरची तुम्ही मिरची त्यामध्ये ॲड करू शकता, काश्मीरी किंवा बेडगा किंवा तेजालाल वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. मी सिम्पली काश्मीरी मिरचीच ॲड करते जेणेकरून की छान टेस्ट येईल त्यामध्ये. किंवा बेसिक मसाले जर तुमच्याकडे असेल जसं की जिरेपूड किंवा धनेपूड ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता, पण मी ते सर्व ॲड नाही करत. आणि त्यानंतर मसाल्याची जी ग्रेव्ही आहे त्याला छान टेस्ट येण्यासाठी मी थोडंसं मीठ ॲड करून घेईन आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे, कारण आपण मसाले ॲड केल्यानंतर त्याला भुनण्यासाठी थोडंसं रनी कन्सिस्टन्सी हवी, कारण थोडंसं जरी पाणी ॲड नाही केलं तर मसाले जळायला लागतात. त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करून हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जे पनीर आहे त्याचे स्मॉल कट करून मी त्यामध्ये ते पीसेस ॲड केले आहे आणि छान एका डायरेक्शनने मी त्याला मिक्स करून घेईल. तर जास्त ओव्हर मिक्स नका करू, नाही तर पनीर जे आहे त्याचे लगेच क्रम्स व्हायला सुरुवात होते, कारण फ्रेश पनीर असतं. त्यामुळे जर पॅकेटचं यूज केलं तर शक्यतो तुकडे पडत नाही, पण जर फ्रेश पनीर असेल तर लगेच तुकडे पडतात. आणि यूज करायच्या आधी फ्रीजमधून थोड्या वेळ अर्धा तास आधीच बाहेर काढून ठेवा पनीर, जेणेकरून की छान नॉर्मल टेम्परेचरला येऊन ते छान सेट होईल. आणि त्यानंतर जशी तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी आहे तसं पाणी ओतून थोडंसं ॲडजस्ट करा. आणि मला तर थोडंसं पालक पनीर जे आहे ते थिकच आवडतं, त्यामुळे मी जास्त पाणी ॲड करते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि तुम्ही गरम पाणी ॲड करा. पण राम ह्यावेळेस झोपेला खूप घाईला आलेला, त्यामुळे मी पटकन थंड पाणीच त्यामध्ये ॲड करून लगेच ग्रेव्ही मिक्स करून घेतली, कारण मला रामला पण झोपवायचं होतं डिनर करून, त्यामुळे त्याची पण काही प्रिपरेशन मी केलेली नव्हती. तर त्याच्यासाठी सिम्पल मी दलिया बनवणार होते, तर हे झाल्यानंतर मी लगेचच त्यासाठी बनवून घेईल. त्यानंतर सर्व मिक्स केल्यानंतर मी यामध्ये कसुरी मेथी ॲड करणार आहे. तर हातावरती घेऊन थोडीशी क्रश करून तुम्ही कसुरी मेथी त्यामध्ये ॲड करा आणि लो फ्लेमवरती हे सर्व भाजी बनवून घ्या. आणि थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुमची भाजी रेडी आहे. तर सुरुवातीला पण आपण मीठ टाकलेलं आहे, त्यानंतर टाकताना तुम्ही थोडंसं टेस्ट वगैरे करूनच मीठ ॲड करा.
तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर तुम्हाला हा आणि या पाठीमागचे सर्व व्लॉग्स आवडले असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.